लोकसभा आणि 10 विधानसभांचा दांडगा अनुभव। शह आणि काट शहाचे राजकारण, जनतेच्या प्रश्नांना नेत्यांची उत्तरे, समाजकारण आणि राजकारण, मस्त नेते आणि त्रस्त जनता, काय म्हणतो 5 वर्ष न दिसणाऱ्या नेत्यांबद्दल समाज। एक बार फिर से अपने राजनीतिक प्रतिद्वंदियों पर उछाला जाएगा कीचड़। काय आहेत सर्वसामान्यांच्या समस्या। जनतेचा कौल कुणाला, भाजपचे नाव युतीला की काँग्रेस राष्ट्रवादी आघाडीला। शय और बात के इस खेल में किसकी बनेगी बात और कौन रहेगा खाली हाथ। प्रत्येक गाव आणि शहर हमारे आपकी समस्या जानने के लिए महाराष्ट्रातल्या तमाम जनतेचे प्रश्न घेऊन येत आहोत। बघत रहा निवडणूक रणसंग्राम 2019, फक्त विदर्भ न्यूज आणि VCN न्यूज वरती। नमस्कार, VCN न्यूज आणि विदर्भ न्यूज निवडणूक रणसंग्राम 2019च्या या कार्यक्रमामध्ये आपलं स्वागत आहे। दिनांक 18 एप्रिल रोजी होऊ घातलेल्या सार्वत्रिक लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती मतदारांना उमेदवारांचा परिचय व्हावा आणि मतदारांच्या समस्या, सर्वसामान्य जनतेच्या समस्या या उमेदवारांपर्यंत पोहोचाव्यात आणि त्यांच्याकडून शासनापर्यंत पोहोचवाव्यात या उद्देशाने या कार्यक्रमाची आखणी करण्यात आलेली आहे। GTPL सेटअप बॉक्स नंबर 72 आणि UCN सेटअप बॉक्स नंबर 81 वरती हा कार्यक्रम दररोज बातम्यानंतर आपण बघू शकणार आहात। आज आपल्या अमरावती लोकसभा मतदारसंघामध्ये 24 उमेदवार रिंगणामध्ये असून या 24 उमेदवारांचं जे भाग्य आहे हे येत्या 18 एप्रिल रोजी EVM मशीनमध्ये बंद होणार आहे। या 24 उमेदवारांपैकी आज आपल्यासोबत दूरदर्शन या चिन्हावरती निवडणूक लढविणारे आणि एक होतकरू पत्रकार, ज्यांना पत्रकारितेचा किमान 10 ते 15 वर्षाचा अनुभव आहे, शिवाय गेल्या 25 वर्षापासून राजकारणात सक्रिय असलेले आणि अमरावती जिल्ह्याला सुपरिचित असलेलं एक व्यक्तिमत्व म्हणजे संजय आठवले। संपूर्ण अमरावती जिल्ह्याला सुपरिचित असलेलं हे व्यक्तिमत्व म्हणजे संजय आठवले। 10 वर्ष पत्रकारितेचा, 10 ते 15 वर्ष पत्रकारितेचा अनुभव आणि सध्या व्यवसायाने बिल्डिंग कन्स्ट्रक्शनमध्ये असलेले संजय आठवले सोबतच 25 वर्षाचा जनसंपर्क, दांडगा जनसंपर्क, राजकारण, समाजकारण आणि अनेक व्यक्तींशी त्यांचे असलेले सलोख्याचे संबंध, त्यामुळे ते आज अमरावती लोकसभेच्या या निवडणूक रिंगणामध्ये उतरलेले आहेत। आठवले साहेब, VCN न्यूजच्या या स्टुडिओमध्ये आम्ही आपलं हार्दिक स्वागत करतो। धन्यवाद। आणि सर्वप्रथम आपण आपला मतदारांना, जे नवीन मतदार आहेत त्यांना परिचय द्यावा अशी मी आपल्याला विनंती करतो। मी संजय हिरामंजी आठवले, राहुलनगर बिचुरी कॅम्प अमरावती या ठिकाणीचा रहिवासी आहे आणि आज 2019ला होऊ घातलेल्या निवडणुकीमध्ये लोकसभेच्या मी या ठिकाणी बहुजन महापार्टीचा उमेदवार आहे अधिकृत। बहुजन महापार्टीचे अधिकृत उमेदवार म्हणून यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे आणि दूरदर्शन म्हणजेच TV हे त्यांचं निवडणूक चिन्ह आहे। या निवडणूक चिन्हाला घेऊन सर्वप्रथम आपण त्यांच्याशी संवाद साधूया की युवा स्वाभिमान पार्टीचं असलेलं TV दूरदर्शन हे चिन्ह युवा स्वाभिमानला न मिळता संजय आठवले यांना मिळालं आणि इथूनच खऱ्या कथेला सुरुवात झाली। त्याबद्दल संजय आठवले आपल्याला माहिती देतील। मी या ठिकाणी उमेदवारी नामांकन अर्ज दाखल करीत असताना या ठिकाणी मी 2 फॉर्म टाकले होते। एक बहुजन महापार्टीतर्फे अधिकृत असा उमेदवारी अर्ज मी दाखल केला होता आणि त्यानंतर 2 उमेदवारी अर्ज या ठिकाणी मी अपक्ष टाकले होते आणि जे अपक्ष उमेदवारी अर्ज मी त्या ठिकाणी दाखल केले होते त्यामध्ये प्रथम पसंतीने जे अनुक्रमांक असतात त्यामध्ये निवडणूक चिन्हाची पसंती विचारली जाते। त्यामध्ये मी दूरदर्शन हे चिन्ह हे प्रथम क्रमांकावर अंकित दोन्ही फॉर्ममध्ये केलं होतं आणि त्यानंतर मी राजकीय नोंदणीकृत पक्षाचंच त्या ठिकाणी मी एक फॉर्म भरला होता आणि असं असताना या ठिकाणी इलेक्शन कमिशनमध्ये काही नियम आहेत। प्रथम जे मान्यताप्राप्त जे पक्ष असतात त्यांना बोलवलं जाते, जे नोंदणीकृत असतात परंतु त्यांना मान्यता प्राप्त नाही असे जे पक्ष असतात त्यांना बोलवले जाते आणि अशामध्ये मला निवडणूक निर्णय अधिकारी यांनी त्या ठिकाणी विचारणा करण्यात आली आणि त्यावेळेस मी त्यांना सांगितलेलं आहे की मी माझ्या अर्जामध्ये स्पष्टपणे नमूद केलेलं आहे की मला प्रथम पसंतीने दूरदर्शन हेच चिन्ह मिळालं पाहिजे।
तर त्यावर खूप त्या ठिकाणी चर्चा झाली आणि मी त्यांना त्या ठिकाणी पुरावा म्हणून हे सांगितलेलं आहे की जरी मी जे नोंदणीकृत पक्ष आहे, माझ्या पक्षाची जे नोंदणी आहे हे केंद्रीय स्तरावर त्या ठिकाणी नोंदणी झालेली आहे आणि ज्यांनी या दूरदर्शन चिन्हाचा आग्रह केला होता त्यांचा जो युवा स्वाभिमानी पक्ष जो होता हा केंद्रीय निवडणूक आयोगाकडे हा नोंदणीकृत नव्हता, रजिस्टर नव्हता, त्यामुळे त्यांची जी उमेदवारी या ठिकाणी जी आहे ही अपक्ष स्वरूपात या ठिकाणी ठरवण्यात आली होती। हे सर्वच सर्व जेव्हा मी नेटवरून आणि चौकशी केली होती निवडणूक आयोगाकडे त्याच वेळेस मला कळलं होतं की युवा स्वाभिमान पक्षाला केंद्रीय निवडणूक आयोगाकडे कुठलीही मान्यता नाही, तरीसुद्धा त्यांनी असा भास केला होता की युवा स्वाभिमान पक्षाला मान्यता आहे आणि आम्हाला ते निवडणूक चिन्ह जसं आम्हाला अधिकृतपणे हे देण्यात आलेलं आहे असा त्यांचा जो भास आणि संभ्रम त्यांनी संपूर्ण मतदारांमध्ये पसरवला होता। परंतु वस्तुस्थिती ही फार वेगळी होती आणि त्याच वस्तुस्थितीचा मी या ठिकाणी फायदा घेतला आणि तो नियमाप्रमाणे घेतला आणि कायद्यामध्ये जे आहे त्याच पद्धतीने मला या ठिकाणी ते निवडणूक चिन्ह निवडणूक अधिकारी यांनी हे दिलेलं आहे। एक गोष्ट इथे प्रकर्षाने लक्षात येते की न्यायव्यवस्थेच्या पुढे कुणाचा पैसा, कुणाची सत्ता किंवा कुणाचीही काहीही चालत नाही। त्यामुळेच संजय आठवले यांनी जे दूरदर्शन चिन्ह मागितलं होतं त्याच्यासाठी न्यायव्यवस्थेवर त्यांचा पूर्ण विश्वास होता आणि न्यायव्यवस्थेने त्यांना दूरदर्शन हे चिन्ह दिलं असं आपल्याला म्हणता येईल। आज आपण यांना एक प्रश्न आणखी विचारणार आहोत की गेल्या 25 वर्षाच्या सक्रिय समाजकारणामध्ये, सक्रिय राजकारणामध्ये आपण कुठली समाजासाठी भरीव कार्य केलेली आहेत? मी मागील 25 वर्षापासून राजकारणामध्ये आहे। मी या ठिकाणी जिल्हा परिषद आरोग्य विभागामध्ये आरोग्य सहाय्यक या पदावर कार्यरत होतो। त्या ठिकाणी असताना मी नोकरीमध्ये लागलो तेव्हापासून मी महाराष्ट्र राज्य आरोग्य कर्मचारी संघटनेचा अध्यक्ष होतो आणि त्यानंतर हेल्थ एम्प्लॉईज फेडरेशनची मी स्वतः या ठिकाणी स्थापना केली होती आणि अमरावती जिल्ह्यातील 6,500 कर्मचारी हे माझ्या संघटनेमध्ये काम करत होते आणि त्याचा मी अध्यक्ष असताना मी आरोग्य कर्मचाऱ्यांच्या ज्या समस्या आहेत त्यांच्या समस्यांच्या विषयी मी प्रचंड मोठ्या प्रमाणात या ठिकाणी आवाज उचललेला आहे। अनेक आंदोलनं केलेले आहेत, मोर्चे काढलेले आहेत, उपोषणं केलेले आहेत, धरणे आंदोलनं केलेले आहेत, आमरण आंदोलनसुद्धा केलेलं आहेत आणि आमरण आंदोलन करून त्या कर्मचाऱ्यांना मी न्याय मिळवून दिलेला आहे। शासकीय सेवेमध्ये काम करत असतानाच मी सर्वप्रथम तिवसा मतदारसंघातून भारिप बहुजन महासंघाच्या वतीने बाळासाहेब आंबेडकर यांच्या पक्षाच्या वतीने मी या ठिकाणी आमदारकीची निवडणूक लढवलेली होती आणि त्यावेळीसुद्धा मी तिवसा मतदारसंघात असताना तिवसा मतदारसंघातले जेवढे काही मतदार आहेत प्रत्येकाच्या या ठिकाणी संपर्कात होतो आणि तेव्हापासूनच मला या समाजसेवेची आवड आहे। माझी 80% समाजसेवा आणि 20% मी राजकारण करतो। मी आरोग्य सेवेमध्ये असताना आरोग्य कर्मचाऱ्यांच्या प्रश्नावर प्रचंड या ठिकाणी मी आंदोलनं केलेली आहेत, जिल्हा स्तरावर आंदोलन केलेली आहेत, या ठिकाणी महाराष्ट्र स्तरावर मुंबईला आझाद मैदान या ठिकाणी मी बरेचसे आंदोलनं केलेली आहेत। असं असताना मी शासकीय सेवेमध्ये राहून आमदारकीची जी निवडणूक लढवली त्यानंतर माझा रस नोकरीतून कमी झाला आणि मी संपूर्ण समाजसेवेसाठी स्वतःला वाहून घेतलं आणि त्यानंतर न्यू एकता गिट्टी बोल्डर ट्रक असोसिएशन पतसंस्थेचा मी या ठिकाणी अध्यक्ष झालो आणि पतसंस्था स्थापन करून जे ट्रक आहेत जे गिट्टी रेती वाहतूक करतात यांची जे संस्था आहे त्या संस्थेचा सुद्धा मी या ठिकाणी अध्यक्ष आहे आणि 450 सभासद सदस्य हे गिट्टी बोल्डर ट्रक असोसिएशनमध्ये आहे। त्या माध्यमातून मला ट्रक जे मालक आहेत, चालक आहेत यांच्या समस्यांची जाणीव झाली, त्यांचा मी अभ्यास केला आणि त्यांची समस्या सोडवण्यासाठी सुद्धा मी या ठिकाणी फार मोठे प्रयत्न केलेले आहेत आणि त्यांना न्याय व दिलासा दिलेला आहे। सोबतच मी या ठिकाणी मायक्रो फायनान्स कंपन्यांनी मोठ्या प्रमाणात 56 कंपन्या आपल्या महाराष्ट्रामध्ये आल्या। तामिळनाडू, बेंगलोर, मद्रास या निरनिराळ्या स्टेटमधून या ठिकाणी आपल्या महाराष्ट्रामध्ये त्यांनी काळा पैसा आणला आणि तो पैसा त्यांनी आवर्जून प्रकर्षाने झोपडपट्टीमध्ये तो पैसा वाटला। ज्या ठिकाणी गरीब महिला असतात, ज्या ठिकाणी त्यांना अत्यंत अल्प त्यांचं उत्पन्न असते, असं असतानासुद्धा त्यांना मोठ्या प्रमाणात भरमसाठ व्याजदराने
36% त्यांनी व्याजदराने त्यांना पैसा दिला होता। ही गोष्टसुद्धा माझ्या लक्षात आली। अनेक त्या ठिकाणी मायक्रो फायनान्सचं कर्ज वाटप करताना महिलांची तारांबर उडाली होती। त्यांना अव्वाच्या सव्वा दराने ते कर्ज वाटप केल्यानंतर त्यांची रक्कम वसूल करताना त्या महिलांना खूप त्रास होत होता। त्यांच्यावर वसुली करीत असताना ज्या मायक्रो फायनान्सचे जे पदाधिकारी येत होते, वसुली एजंट, हे अपशब्दामध्ये बोलत होते, त्यांना धमकी देत होते, दाटदपट करत होते आणि त्यांच्यापासून एक पठाणी वसुली ते या ठिकाणी वसूल करत होते धमकी देऊन। त्याचासुद्धा मी अभ्यास केला आणि मग नंतर मला असं वाटलं की आपण यांना न्याय दिला पाहिजे। आपल्या संपूर्ण अमरावती जिल्ह्यातीलच नव्हे तर महाराष्ट्रातील ज्या महिला आहेत त्या मायक्रो फायनान्सच्या जाचाला कंटाळलेल्या आहेत, ते त्यांना त्रास देत आहेत, त्यांना आर्थिक भूर्दंड देत आहेत। तर मी अमरावती जिल्ह्यापासून त्याची सुरुवात केली आणि जिल्हा स्तरावरून तर त्याचा मी जेव्हा आवाज उचलला तर या ठिकाणी 10,000 महिलांचा मोर्चा मी विभागीय आयुक्त कार्यालयावर काढला होता। त्या मोर्चाला फार मोठ्या प्रमाणात आपल्या अमरावती येथील जे काही वृत्तपत्र आहेत, वृत्तपत्राने आणि चॅनलने प्रचंड त्याला प्रतिसाद दिला होता। मग नंतर मी तोच मोर्चा मुंबईला आझाद मैदान या ठिकाणी काढला आणि प्रत्यक्ष महाराष्ट्राचे जे मुख्यमंत्री आहेत माननीय देवेंद्रजी फडणवीस यांच्यासोबत मी प्रत्यक्ष चर्चा केली आणि त्यांच्या समस्या मी माननीय मुख्यमंत्री महोदयांना समजून सांगितल्या आणि त्यांनीसुद्धा सकारात्मक निर्णय घेतला आणि एक परिपत्रक शासन निर्णय त्यांनी त्या ठिकाणून निर्गमित केला आणि संपूर्ण विभागीय आयुक्त महाराष्ट्रातले यांना त्यांनी आदेश दिलेत की ज्या ज्या ठिकाणी मायक्रो फायनान्सचे जे वसुली एजंट आहेत हे बळजबरी करत असतील, महिलांना त्रास देत असतील आणि त्यांना कोणत्याही प्रकारचा अपमानास्पद वागणूक देऊन जर त्यांचा जर की त्या ठिकाणी अवमान होत असेल तर त्यांच्यावर पोलीस यंत्रणेच्या मार्फत कार्यवाही करण्यात यावी असे आदेश माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले होते। आणि ते आदेश नंतर आम्ही संपूर्ण महिलांमध्ये ते प्रकाशित केले, त्याचा प्रचार व प्रसार केला। तेव्हापासून मायक्रो फायनान्स कंपन्यांचे जे एजंट आहेत, आमच्या ज्या महिला आहेत यांना त्रास देत नाहीत आणि आज त्या समाधानाने आनंदात या ठिकाणी जीवन जगत आहेत। या ठिकाणी काही महिलांनी त्यांच्या त्रासाला कंटाळून आत्महत्यासुद्धा केलेली आहे। हे आपल्याला माहीत असेल, अमरावतीतच नव्हे तर महाराष्ट्रातसुद्धा मायक्रो फायनान्स कंपन्याचं संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जाळं पसरलेलं आहे आणि आज घटकेला महिलांना कोणत्याही प्रकारचा त्रास होत नाही आणि महिला ह्या सुखी आहेत, याचा मला खूप अभिमान आहे। अशा पद्धतीने मी महिलांसाठी सुद्धा मायक्रो फायनान्सच्या माध्यमातून प्रचंड काम केलेलं आहे, त्यांना दिलासा दिलेला आहे आणि आजही अमरावती जिल्ह्यातील अमरावती लोकसभा मतदार क्षेत्रातील सहाही तालुक्यातील संपूर्ण महिला माझ्यासोबत जुळलेल्या आहेत आणि यांची संख्या आज 25,000च्या वर आहे। संजय आठवले यांनी मायक्रो फायनान्स कंपनीच्या ज्या प्रकारे लुबाडणूक ती कंपनी महिलांची करत होती त्यांच्यासाठी केलेलं भरीव कार्य हे मतदारांपर्यंत पोचविण्याच्या दृष्टीने आपल्याला सांगितलेलं आहे। एक महत्त्वाचा प्रश्न असा आहे की आपला हा जो अमरावती लोकसभा मतदारसंघ आहे हा SC राखीव आहे, बरोबर, आणि असा SC राखीव असलेल्या मतदारसंघामध्ये गेल्या 10 वर्षापासून शिवसेनेचे खासदार हे सद्यस्थितीमध्ये 10 वर्षापासून खासदार म्हणून आहेत। अशा कुठल्या समस्या आपल्याला जाणवतात की ज्या शिवसेनेने किंवा खासदारांनी अद्यापपर्यंत सोडविलेल्या नाहीत? हा मतदारसंघ अनुसूचित जातीसाठी राखीव आहे मागील 10 वर्षापासून आणि यानंतरसुद्धा आता 5 वर्ष हा राखीव राहणार आहे आणि त्यानंतर आपल्या लोकसभेचं जे परिसीमन होणार आहे तो ओपनमध्ये जाणार आहे। या ठिकाणी आपले आदरणीय खासदार आनंदराव अडसूळ साहेब आहेत, 10 वर्षापासून ते काम करत आहेत। मी असं या ठिकाणी म्हणणार नाही की आनंदराव अडसूळ साहेबांनी या ठिकाणी विकासात्मक कामं केलेले नाहीत। जर दूरदृष्टी ठेवून जर या ठिकाणी बघितलं तर खासदाराने जे कामं करायला पाहिजेत ते खासदारांनी कामं या ठिकाणी केलेले आहेत। मी तसंही या ठिकाणी सकारात्मक दृष्टिकोनातून पाहतो, कोणाचे कामाचं जर मूल्यमापन करायचं असेल तर त्याकडे पॉझिटिव्ह दृष्टिकोनातून बघितलं पाहिजे। माननीय खासदार साहेबांनी या ठिकाणी बरेच कामं केलेले आहेत, परंतु तरीसुद्धा त्यांनी जे कामं केले त्याच्या व्यतिरिक्त काम करण्याची जे क्षमता आणि ताकद आणि त्याची काम करण्याची जे ब्ल्यूप्रिंट आहे, काही माझ्या माहितीप्रमाणे मला जे अपेक्षित कामं आहे विकासात्मक दृष्टिकोनातून करायची ते माझ्याकडे आहेत आणि मी त्याचसाठी या ठिकाणी लोकसभा मतदारसंघामध्ये नामांकन पत्र दाखल केलेलं आहे आणि या ठिकाणी माझी खासदार बनण्याची इच्छा आहे। आणि मी जर खासदार झालो तर या कामाच्या व्यतिरिक्त आणखी असे बरेच काही कामं आहेत की जे माझ्या जाहीरनाम्यामध्ये मी नमूद केलेले आहेत आणि माझ्या जाहीरनाम्याच्या माध्यमातून माझा जाहीरनामा जेव्हा सर्वसामान्य मतदारांपर्यंत पोचेल तर त्यांना वाटेल की हे जे कामं झालेले आहेत, जरी आनंदराव अडसूळ साहेबांनी बरेच विकासात्मक कामं केलेले आहेत
परंतु अमरावती लोकसभेचे जे उमेदवार आहेत संजय हिरामनजी आठवले यांना काम करण्याची जिद्द आणि त्यांचं काम करण्याची विचारधारा आणि त्यांनी केलेलं जे नियोजन आहे हे प्रचंड क्षितिजा पलीकडचं नियोजन आहे. आणि अमरावतीच्या विकासामध्ये अमरावतीच्या मतदारांना जेव्हा मी काम या ठिकाणी करेल तर निश्चितच त्यांना वाटेल की जे कामं झाली होती विकासात्मक त्यापेक्षाही सुपर विकास संजय आठवले यांनी केलेला आहे अशी त्यांना जाणीव झाल्याशिवाय राहणार नाही. एक प्रश्न मुळात असा आहे की रिपब्लिकन ऐक्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी रिपब्लिकन पार्टीची स्थापना केली होती. बरोबर. आणि रिपब्लिकन ऐक्य हे कायम राहावं, एकोप्याने राहावं यासाठी ते आयुष्यभर झटले होते. आज जर आपण रिपब्लिकन ऐक्याची जिकडे तिकडे पाहतो वाट लागलेली आहे. गवई यांनी युवा स्वाभिमानकडे आपला मोर्चा वळविलेला आहे. गुणवंत देवपारे जे बसपामधून मागच्या 2014च्या निवडणुकीमध्ये 98,200 मतं ज्यांनी घेतले होते त्यांनी वंचित बहुजन आघाडी म्हणजे बाळासाहेब आंबेडकर आणि असदुद्दीन ओवेसी यांच्या पक्षासोबत AIMIM सोबत हातमिळवणी केलेली आहे आणि त्याचे ते अधिकृत उमेदवार आहे. बरोबर. अपक्ष उमेदवारांमध्ये जवळपास 16 उमेदवार असे आहेत की जे आपल्याच रिपब्लिकन याचे आहेत, ऐक्याचे आहेत. अशा परिस्थितीमध्ये गवईंचं युवा स्वाभिमानकडे जाणं याच्यामध्ये मोठा आर्थिक व्यवहार झाल्याची सुद्धा जनचर्चा आहे. याबद्दल आपल्याला काय वाटतं आणि त्यामुळे या निवडणुकीवर कुठले परिणाम होतील असं आपल्याला वाटतं? मी सर्वप्रथम तुम्हाला या ठिकाणी सांगतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाची ही स्थापना केली होती आणि त्यांच्यापासून दादासाहेब गायकवाड आणि गायकवाड साहेबांपासून तर रासू गवई जे विद्यमान जे डॉक्टर राजेंद्र गवई आहेत यांचे पिताश्री यांनी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया याची दखल घेऊन संपूर्ण समाजामध्ये जबरदस्त पकड रासू गवई यांची होती. परंतु रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचं नेतृत्व जेव्हा राजेंद्र गवई यांच्याकडे गेलं, राजेंद्र गवई यांना रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे जे पदाधिकारी आहेत, जे कार्यकर्ते आहेत, जी जनता आहे हे सांभाळून ठेवण्यात हे सपशेल यांना यश आलेलं आहे. यांना यश आलेलं आहे याच्यासाठी मी असं म्हणतो की हे राहतात मुंबईमध्ये आणि प्रतिनिधित्व करतात अमरावती जिल्ह्याचं आणि यांची कोणत्याही प्रकारचं काम रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचं सध्या अमरावतीमध्ये नाही. कार्यकर्ते प्रचंड सैरावैरा हे फिरत आहेत, त्यांची परवड झालेली आहेत आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचा फक्त निव्वळ ते डॉक्टर राजेंद्र गवई यांनी जो पाठिंबा दिलेला आहे युवा स्वाभिमानला हा स्वार्थासाठी पाठिंबा दिलेला आहे आणि त्यांचं वैयक्तिक स्वार्थ आहे. मला राज्यसभेचं विधान परिषदेचं सदस्यत्व मिळावं हा एकमेव उद्देश डॉक्टर राजेंद्र गवई यांचा आहे. यामध्ये समाजाचं कोणतंही हित नाही, यामध्ये पदाधिकाऱ्याचं कोणतंही हित नाही. या ठिकाणी संपूर्ण समाज हा त्यांच्यापासून दूर गेलेला आहे. पूर्वी जो होता हा थोडाफार हा समाज हा त्यांच्याजवळ होता, परंतु जो होता जे काही त्यांना मतं मिळाले समाजाने एक आपुलकी म्हणून, एक आस्था म्हणून, एक आपलं अस्तित्व टिकावं म्हणून, आपली अस्मिता टिकावी म्हणून डॉक्टर राजेंद्र गवई यांना मतदान केलं होतं. परंतु आता रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचा पाठिंबा त्यांनी स्वाभिमानी पार्टीला, युवा स्वाभिमानी पार्टीला देऊन त्यांनी स्वतःचं हे जे आहे जे काही अस्तित्व होतं ते संपूर्ण संपवून टाकलेलं आहे. त्यांना या ठिकाणी पुढे भविष्यात कोणताही समाजाकडून त्यांना या ठिकाणी पाठिंबा मिळणार नाही. समाजामध्ये त्यांची कोणत्याही प्रकारची आता सध्या या ठिकाणी नाव राहिलेलं नाही. युवा स्वाभिमानला दिलेला पाठिंबा तेव्हाच डॉक्टर राजेंद्र गवई या ठिकाणावरून संपलेले आहेत आणि युवा स्वाभिमान पार्टीला सुद्धा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया किंवा आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्त्यांचा कोणताही दिलासा त्यांना या ठिकाणी मिळणार नाहीत. आणि जे नवनीत राणा ह्या ज्या उमेदवार आहेत यांना आंबेडकरी चळवळीतील मतं हे मिळणार नाहीत एवढं मी 100% सांगतो. फक्त 5 ते 10% मतं जे आहेत ज्यांना कोणत्याही प्रकारची स्वतःच्या अस्तित्वाची जाणीव नाही, स्वतःच्या अस्मितेची जाणीव नाही, निव्वळ साखर मिळते काय आणि काही आपल्याला स्वतःचा वैयक्तिक स्वार्थ होते का असेच जे समाजातले ते 5 ते 10% जे लोक असतात हे त्यांच्याकडे गेलेले आहेत, तेच त्यांना मतं मिळतील. परंतु 90% मतं जे आहेत हे नवनीत राणांना मिळणार नाहीत. कारण समाजामधला आमच्यासारखा खंबीर तळागाळातला कार्यकर्ता आणि तळागाळातलं काम करून सर्वसामान्यासारखे झिजणारे कार्यकर्ते आज या ठिकाणी मी स्वतः निवडणुकीमध्ये उभा आहे आणि मला खात्री आहे आंबेडकरी चळवळीतील
जे तरुण तळपदार जे कार्यकर्ते आहेत हे माझंच काम करतील आणि मला निवडून आणण्यासाठी ते प्रचंड जीवाचा आटापिटा करत आहेत आणि माझी या ठिकाणी निश्चितच ते दखल घेतील। या ठिकाणावरून डॉक्टर राजेंद्र गवई हे पूर्णपणे संपलेले आहेत। त्यांनी काय आर्थिक देवाणघेवाण केली हे याविषयी तर मी काही सांगू शकणार नाही, परंतु असा पाठिंबा निव्वळ कोणत्याही प्रकारचं सीट मागितलेल्या नाहीत, एकही जरी त्यांची पार्टी आहे ते म्हणतात कुठेही त्यांनी या ठिकाणी उमेदवार उभा केला नाही। हे जर त्यांना जर कधी राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार आणि काँग्रेसचे जर अशोक चव्हाण जर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया यांची नोंदणीकृत आहे, संपूर्ण महाराष्ट्रामध्ये नाव आहे, यांना हे ते पाठिंबा देऊ शकत नाही आणि ज्यांचा फक्त एकच आमदार आहे आणि एकाच मतदारसंघापुरते ते मर्यादित आहेत त्यांना ते पाठिंबा देतात आणि राजेंद्र गवईला पाठिंबा देत नाहीत। यावरून डॉक्टर राजेंद्र गवई यांची त्या ठिकाणी काय किंमत आहे हे समाजाला कळून चुकलेलं आहे। एक महत्त्वाचा प्रश्न असा आहे की गेल्या 15 वर्षांमध्ये 20 वर्षांमध्ये आपण जसं एक मान्य केलं की विद्यमान खासदारांनी सुद्धा बरेच कामं केलेले आहेत आणि पुष्कळशी कामं अशी शिल्लक आहेत, परंतु अमरावतीमध्ये सद्यस्थितीमध्ये जे विलक्षण जे उमेदवार सगळे आलेले आहेत आणि विलक्षण ताकदीने उभे आहेत, तर अशा परिस्थितीमध्ये आपण जी ही निवडणूक लढवित आहात त्या पार्श्वभूमीवरती भाजपा शिवसेना सोबतच वेगवेगळे झालेले गट आणि युवा स्वाभिमान म्हणजे प्रमुख जे दावेदार या निवडणुकीमध्ये उमेदवार म्हणून उभे आहे यांच्यामध्ये आपली खरी लढत ही कोणाशी राहणार आहे असं आपल्याला वाटते? या ठिकाणी विद्यमान जे खासदार शिवसेनेचे आहेत हे युतीचे उमेदवार आहेत, यांच्यानंतर जे या ठिकाणी राष्ट्रीय पार्टी आहे बहुजन समाज पार्टी यांचे जे उमेदवार आहेत हे सोफिस्टिकेटेड उमेदवार आहेत। मी कोणावर टीका टिप्पणी करत नाही आणि कोणाच्या या ठिकाणी विरोधात बोलण्याची माझी काही मानसिकता नाही आणि माझा तो स्वभाव नाही, माझ्यावर ते संस्कार नाहीत, परंतु तरीसुद्धा मतदारांना काही गोष्टी सांगणं अत्यंत गरजेचं आहे। जसं की बहुजन समाज पार्टीचे जे उमेदवार आहेत हे जे आहेत हे फक्त निवडणूक लढण्यासाठी हे या ठिकाणी आलेले होते आणि योगायोगाने अपघात म्हणून ते निवडून आलेत आणि ते या ठिकाणी स्थिरवलेत। त्यांचा संपूर्ण कार्यभार जो आहे आणि कारोबार जो आहे तो मुंबईशी संबंधित आहे। तेही सुद्धा एक मोठे बिल्डर आहेत, त्यांनी सुद्धा या ठिकाणी बिल्डरशिपच्या माध्यमातून प्रचंड या ठिकाणी पैसा कमावलेला आहे आणि त्यांच्या पैशाच्या बळावर बहुजन समाज पार्टीची जी उमेदवारी आहे पैशाच्या बळावर त्यांना मिळालेली आहे। कारण बहुजन समाज पार्टी जे आहे फक्त निव्वळ पैसेवाल्यांना ते तिकीटं देतात, पक्षवाल्यांना ते उमेदवारी देतात, परंतु जे खरे कार्यकर्ते असतात, तळागाळातले जे कार्यकर्ते असतात, जे सतरंजा उचलतात, जे खुर्च्या उचलतात, जे भिंतीवर ते पोस्टर लावतात, ज्यांनी अत्यंत हयास माननीय कांशीरामजीपासून तर मायावतीपर्यंत आज घटकेला ते या ठिकाणी काम करतात, निव्वळ पोस्टर लावण्यापुरतं त्यांना मर्यादित करून ठेवलेलं आहे। प्रचंड विद्वत्ता आणि विद्वत्ता संपन्न असे कार्यकर्ते समाजामध्ये आहेत, ते समाजातल्या खऱ्या कार्यकर्त्याला उमेदवारी देत नाहीत, प्रचंड पैशावाल्याला उमेदवारी देतात। आजही ते उमेदवार जे आहेत त्या नामांकन जे दाखल केलेलं आहे त्यामध्ये अरबपती म्हणून ते उमेदवार या ठिकाणी दाखल केलेले आहेत आणि त्यांनी स्वतः या ठिकाणी 420च्या त्यांच्यावर 2 केसेस दाखल आहेत आणि अनेक त्या ठिकाणी गुन्हे दाखल आहेत। अशा परिस्थितीमध्ये 420 करून ज्या उमेदवाराने पैसा कमवला ते उमेदवार या ठिकाणी जर निवडणूक लढवत असतील आणि समाजापर्यंत जर जात असतील तर समाजाला माहीत आहे ज्या उमेदवाराने 420 करून या ठिकाणी पैसे कमावलेले आहेत आणि बहुजन समाज पार्टीचे जे पदाधिकारी आहेत यांनी पैशाच्या भरोशावर, पैशाच्या बळावर, संपत्तीच्या बळावर अशा 420 उमेदवाराला या ठिकाणी उमेदवारी देऊन त्यांनी समाजाचं प्रचंड नुकसान केलेलं आहे। बहुजन समाज पार्टीतील निष्ठावंत आणि निष्ठा राखून माननीय कांशीरामजी यांच्या विचारधारेवर जे या ठिकाणी चालून राहिलेले आहेत ते प्रचंड या ठिकाणी नाराज झालेले आहेत। म्हणून समाज जो आहे, आंबेडकरी समाज जो आहे, दस्तूरखुद बहुजन समाज पार्टीतील जे कार्यकर्ते आहेत ते या ठिकाणी त्या उमेदवाराला या ठिकाणी मतदान करणार नाहीत अशी माझी ठाम खात्री आहे। त्यामुळे त्यांचा कोणताही फारसा परिणाम या ठिकाणी होणार नाही। आणि राहिले दुसरे उमेदवार जे वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार आहेत, मी तुम्हाला सर्वप्रथम या ठिकाणी सांगतो बाळासाहेब आंबेडकर यांचं नेतृत्व सध्या प्रचंड या ठिकाणी समाजाला याची गरज आहे। बाळासाहेब आंबेडकरांची गरज आहे हे ज्या ठिकाणी मी या ठिकाणी मानतो। सध्या बाळासाहेब आंबेडकर यांचासुद्धा या ठिकाणी मी अनुयायी आहे, परंतु मला या ठिकाणी त्यांनी जो उमेदवार दिलेला आहे हा गुणवंत देवबारे जो उमेदवार या ठिकाणी दिलेला आहे हे उमेदवार हे न चालणारे उमेदवार आहेत। समाजामध्ये यांचा कोणत्याही प्रकारचा जनाधार नाही, हे एक बिल्डर आहेत, उद्योगपती आहेत। यांनी फक्त निवडणूक आली की
की ते समाजासमोर मला मतं द्या, मला मतं द्या, मला मतं द्या. निवडणूक संपली की हे नागपूर आणि मुंबई असं यांचं हे रुटीन यांचं कार्यक्षेत्र आहे. आणि हे सुद्धा बिल्डर आहेत, उद्योगपती आहेत. समाज यांच्या पाठीशी नाही, पैशाच्या भरोशावर यांनी या ठिकाणी तिकीट घेतलेली आहे. यांना कवडीचा ज्याला काळी मात्र म्हणते आंबेडकरी चळवळीचा या ठिकाणी यांना गंध नाही. यांनी कोणतेही काम या ठिकाणी समाजासाठी केलेलं नाही. कोणत्याही जिल्ह्यात किंवा आपल्या तालुक्यामध्ये, आपल्या अमरावती जिल्ह्यातील तालुक्यामध्ये कुठेही यांनी समाजासाठी एकही काम केलं असं यांनी या ठिकाणी एखादा प्रूफ या ठिकाणी दाखवावा असं त्यांना माझं जाहीर आव्हान आहे. मागच्या वेळेला त्यांना जे बहुजन समाज पार्टीच्या माध्यमातून जे मतं मिळाली होती ते मतं एक पक्षाची मतं होती. त्या पक्षाचे जे निष्ठावंत कॅडर कार्यकर्ते आहेत त्यांची मतं होती. यांचा वैयक्तिक असा जनाधार कोणताही या ठिकाणी नाही. बाळासाहेब आंबेडकरांच्या नावावर 15 ते 20 हजार मतं यांना पडतील. आणि असदुद्दीन अवैसी साहेबांची जे या ठिकाणी पार्टी आहे, यांची या पार्टीचे जे पदाधिकारी आहेत हे पदाधिकारीसुद्धा गुणवंत देवपारे यांना मतदान करताना 50 वेळा विचार करतील. 50 वेळा त्यांना या ठिकाणी किती प्रमाणात मतदान होईल ही वेळ दाखवेल. त्यांना जास्तीत जास्त 35 ते 40 हजाराच्या वर या ठिकाणी मतदान मिळणार नाही असा माझा प्राथमिक स्वरूपाचा या ठिकाणी अंदाज आहे. आणि मग मी या ठिकाणी एकूण उमेदवारापैकी मी आहे. मी अत्यंत तळागाळातील कार्यकर्ता आहे. झोपडपट्टीमध्ये राहणार आहे. स्लम एरियामध्ये राहतो. या ठिकाणी मी विधवा, निराधार, महिला, परित्यक्त्या आणि एकल ज्या महिला आहेत यांच्यासाठी प्रचंड या ठिकाणी मी काम केलेलं आहे. आम्ही झोपडपट्टीमध्ये राहत असताना झोपडपट्टीवासियांच्या समस्या, त्यांच्या दैनंदिन आरोग्याच्या विषयीच्या समस्या, पिण्याच्या पाण्याच्या समस्या, त्यांच्या मुलामुलींच्या शाळेच्या समस्या, अशा प्रत्येक ज्या समस्या आहे या समस्यामध्ये आम्ही जे कार्यकर्ते आहोत, जे ग्रासरूटवर जमिनीवर राहून चालतो, त्यांच्या प्रत्येक दुःखामध्ये आम्ही सहभागी या ठिकाणी झालेलो आहोत. कार्यकर्ते आणि आंबेडकरी चळवळीतील जे खरे कार्यकर्ते आहेत हे खरे कार्यकर्ते या ठिकाणी कार्यकर्त्याची दखल घेतील. आणि जे आम्ही 3 उमेदवार आहोत यापैकी ते निवडतील. आणि आंबेडकरी चळवळीमधले जे खरे कार्यकर्ते आहेत, जे कोणत्याही प्रकारचं या ठिकाणी भेदाभेद करत नाही, पक्षपात करत नाहीत, असे कार्यकर्त्यांचा कौल 90% माझ्याकडे राहील. आणि 90% मी कार्यकर्ते हे माझ्या सोबत राहतील. आणि 10% कार्यकर्ते करायचं म्हणजे करायचं, काही त्यांना नाईलाज आहे, काही पैशासाठी आणि काही स्वार्थासाठी, असे 10% कार्यकर्ते फक्त बहुजन समाज पार्टी आणि वंचित बहुजन आघाडीकडे राहतील. आणि आजची जे वंचित बहुजन आघाडी जे आहे हे महाराष्ट्रासाठी जरी यांचं चांगलं काम असलं आणि चांगले जर कधी त्यांचं परफॉर्मन्स पण असेल, परंतु अमरावती जिल्ह्यामध्ये अमरावती लोकसभा परिक्षेत्रामधल्या उमेदवारासाठी ही किंचित बहुजन आघाडी ही असं झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून ही अमरावती लोकसभा मतदारसंघापुरती वंचित बहुजन आघाडी ही किंचित बहुजन आघाडी झालेली असेल असं निवडणुकीच्या निकालानंतर हे तुम्हाला दिसेल असं माझं ठाम मत आहे. आपली जी सरळ टक्कर आहे, सरळ लढत आहे, ती कुणाशी आहे असं आपल्याला वाटतं? या ठिकाणी प्रचारादरम्यान आता माझा सध्या धारणी, चिखलदरा, दर्यापूर, अंजनगाव, मी मूळ दर्यापूरचा रहिवासी असल्याकारणानं माझे नातेसंबंध आणि सर्वचे सर्व नातेवाईक दर्यापूर आणि अंजनगाव मतदारसंघामध्ये आहेत. हा नातेवाईक हा जरी एका भाग जरी असला तरी मी या ठिकाणी जातीच्या राजकारणाला थारा देत नाही. अनेक जे पक्ष आहेत, हत्तीसुद्धा जातीवर मतं मागत आहे, हत्तीचा उमेदवार जातीवर मतं मागत आहेत, गुणवंत देवपारेसुद्धा जातीवर मतं मागत आहेत. परंतु मी एक असा सर्वसमावेशक उमेदवार आहे की माझे जे संबंध आहेत हे प्रत्येक जाती धर्मातील लोकांसोबत आहे. आणि मी निव्वळ जातीच्या भरोशावर या ठिकाणी मतं मागत नाही. त्यामुळे अमरावती लोकसभा मतदार क्षेत्रामध्ये, या मतदारसंघामध्ये मला सर्व जाती धर्माचे मतं या ठिकाणी मला पडतील. आणि या ठिकाणी जे जात चोरून, बोगस जात वापरून या ठिकाणी जे अनुसूचित जातीचा जे फायदा घेणाऱ्या ज्या उमेदवार आहेत यांचे जे प्रचंड या ठिकाणी कोर्टामध्ये यांना हायकोर्टातून यांच्या जाती प्रकरणाला प्रचंड या ठिकाणी आव्हान देण्यात आलेलं आहे. हे सर्व अमरावती जिल्ह्यातील मतदारसंघामध्ये आंबेडकरी चळवळीच्या प्रत्येक मतदाराला माहीत आहे. म्हणून बोगस अनुसूचित जातीच्या माणसाला या ठिकाणी कोणत्याही प्रकारचा थारा नाही. म्हणून जात चोरून, जात लपवून, जात खोटी दाखवून जे या ठिकाणी अनुसूचित जातीच्या मतदारसंघामध्ये जे निवडणूक लढत आहेत त्याला आंबेडकरी चळवळीतील जे कार्यकर्ते आहेत आणि जे मतदार आहेत बिलकुलच या ठिकाणी मतदान देणार नाहीत. त्यानंतर मी सांगितलेलं आहे बहुजन समाज पक्ष हा अत्यंत अल्पमतं या ठिकाणी यांना राहतील. आणि जे वंचित आघाडी आहे हे किंचित असल्याकारणानं ते सुद्धा उमेदवार या ठिकाणी
शेवटी या ठिकाणी शर्यतीत राहणारच नाहीत हे या ठिकाणी सांगतो. आणि म्हणून माझी सरळ जी लढत आहे विद्यमान शिवसेनेचे जे खासदार आहेत आनंदरावजी विठोबा अडसूळ यांच्यासोबत संजय हिरामनजी आठवले यांची सरळ लढत होईल आणि फार निसटत्या स्वरूपात माझा या ठिकाणी विजय होईल अशी मला या ठिकाणी खात्री आहे. आणि मी या ठिकाणी अमरावती लोकसभा परिक्षेत्राचा या ठिकाणी मी खासदार झाल्याशिवाय राहणार नाही असं मी या ठिकाणी आवर्जून नमूद करतो मतदारांच्या समक्ष. येत्या 18 एप्रिल रोजी होऊ घातलेल्या लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीमध्ये संजय आठवले यांचं भाग्य EVM मशीनमध्ये बंद होणार आहे. या 18 एप्रिलच्या निवडणुकांसाठी आपण त्यांना शुभेच्छा देऊया आणि या लोकसभेच्या भागदौडीमध्ये घाईगर्दीमध्ये त्यांनी आपल्यासाठी जो अमूल्य वेळ दिला मतदारांसाठी आणि VCN न्यूजसाठी त्यांनी जो वेळ दिला त्याबद्दल त्यांचे आभार मानूया आणि पुनश्च आपण संजय आठवले यांना शुभेच्छा देऊया. GTPL सेटअप बॉक्स नंबर 72 आणि UCN सेटअप बॉक्स नंबर 81 वरती निवडणूक रणसंग्राम रोजच बघायला विसरू नका. दररोज नवीन उमेदवार, दररोज नवीन तालुक्याच्या समस्या, दररोज महाराष्ट्रातल्या सर्व जिल्ह्यातल्या समस्या आणि सर्व जिल्ह्यातले उमेदवार आम्ही घेऊन येत आहोत. बघत रहा निवडणूक रणसंग्राम 2019. नमस्कार.